याच्या आधी की आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करेल, कुठे गेले ते लोकं? ते कोण-कोण होते आपल्या चॅनल खाली ज्यांनी कमेंट्समध्ये मला सांगितलं होतं, की केस नंबर 73 गायत्री, केस नंबर 73 गायत्री, केस नंबर 73 या सिनेमाचा रिव्ह्यू दे. तुम्हा सगळ्यांना मी सांगतेय, तुम्हा सगळ्यांना ह्या अवस्थेमध्ये हा डब्बा घालून मी शोधायला निघणार आहे. बॅगा-बिगा पॅक केलंय. तुम्ही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठे का राहायला असू द्या, तुम्हाला सगळ्यांना शोधणार आहे मी. आणि चांगलंच तुम्हा सगळ्यांना चोप देणार आहे. तुम्हाला असे फटके द्यायला पाहिजे ना, मी खरंच सांगते, मी आयुष्यात एवढा गणलेला सिनेमा कधीच पाहिला नव्हता. नाही म्हणजे मराठीमध्ये गणलेले सिनेमे पाहण्याची आता सवय लागलीच आहे. पण अरे एवढा, एवढा आई शपथ सांगते, हा चित्रपट पाहिल्यानंतर जे माझं डोकं दुखायला लागलं होतं, ते मी आता घरी आले. म्हणजे मी हा सिनेमा ॲक्चुअली कालच पाहिला. पण काल एवढं डोकं दुखायला लागलेलं, मी काल आणि कालच्या अख्ख्या दिवसभरात मी फक्त एकच सिनेमा बघितला, तो म्हणजे हा. दुसरा आणखीन एक सिनेमा होता बॉलिवूडचाच आणि त्याचं तिकीट काढून ठेवलं होतं, पण मी नाही जाऊ शकले. कारण डोक्यावर असा परिणाम झालाय ना माझ्या. हं, एनिवे गाईज सुरुवात करूया केस नंबर 73 या चित्रपटाच्या रिव्ह्यूला. तर या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत डॉक्टर मिलिंद आपटे. हे स्वतः एक सायकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या पेशंट्सच्या कहाण्या आहेत वेगवेगळ्या, तर त्यांनी एकत्रितपणे आणून हा एक चित्रपट लिहावा असं त्यांना वाटलं. अर्थात प्रयत्नासाठी त्यांचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे, कारण चित्रपट अत्यंत महत्त्वाच्या विषयामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो. आता प्रयत्न करतो मी यासाठी म्हटले, ते तुम्हाला पुढे समजेनच. मागे हा जो मी फोटो लावला तो यासाठी कारण का समाजातली एक अशी गोष्ट आहे ही चाइल्ड अब्यूज ज्याच्याबद्दल फारसं काही बोललं जात नाही. अर्थात कायदे सुद्धा तितकेच कडक आहेतच सरकारकडनं. पण अ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की कितपत केसेस या स्टेशनपर्यंत, पोलिस स्टेशनपर्यंत येतात आणि नोंदवून घेतल्या जातात. हाही एक मुळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सो त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयात हात घातल्याचा प्रयत्न नक्कीच त्यांनी केलेला आहे. पण टेक्निकली हा चित्रपट इतका गणलाय, की त्याच्याबद्दलची इतकं म्हणजे मी आज हा व्हिडिओ ॲक्चुअली 1 तासाभराचा करू शकते, ज्याच्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम डिकोड करून तुम्हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगू शकते. पण नाही, मी इतकी पापी नाहीये, की मला तुम्हा सगळ्यांचं डोकं खायचंय. त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी प्लॉटबद्दल सांगते. तर एका गावामध्ये ना बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 4 खून होतायत. आता हे खून जिथे होतायत, तर त्या गावामध्ये शैलेश दातार हे पोलिस इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांच्या अंडर ती केस येते बेसिकली आणि मग ते त्यांना शोधून काढायचं, की हा सीरियल किलर कोण आहे? कारण का जो केसचा पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली सेम आहे 4ही केसेसच्या बाबतीत. त्याच्यामुळे मग त्यांना ते शोधायचंय. आता हा प्लॉट आहे बरोबर? पण ह्याच्याचमध्ये मग शैलेश दातार यांचा जो मुलगा आहे, तर पियुष आपटे बेसिकली ज्याचं रिअल लाईफमधलं नाव आहे. इथे पण त्याचं पियुषच नाव आहे चित्रपटामध्ये. तर त्याचा लव्ह अँगल दाखवलेला आहे राजसी भावे हिच्यासोबत आणि मग दोघांचा साखरपुडा होतोय आणि मग बाकी सगळ्या लव्ह स्टोरी वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हा सगळा प्लॉट आहे ह्या चित्रपटाचा. मी खरंच सांगते, हा चित्रपट ॲक्चुअली जो एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सो कॉल्ड कॅटेगरीमध्ये बनवू पाहत होते मेकर्स, तो सायकॉलॉजिकल थ्रिलर तर सोडूनच द्या, पण ह्याच्यामध्ये सगळं टाकण्याच्या नादामध्ये म्हणजे चहामध्ये त्यांनी कोथिंबीर पण टाकली आहे, शेंगादाणे पण टाकलेत, पोहे पण टाकलेत भिजवलेले, त्याच्यानंतर दूध पण टाकलंय, त्याच्यानंतर दही पण टाकलंय आणि बेसन पीठ पण टाकलंय आणि का? कारण का अरे एखादा माणूस आहे ना जर का कंटिन्युअसली सीरियस टोनमध्ये जर का सिनेमा बघत असेल, तर त्याला बोर नको व्हायला म्हणून. अरे यार राजांनो, सायकॉलॉजिकल थ्रिलर बघणारा जो वर्ग आहे समाजातला, त्यांना तेच बघायचं असतं. ते तेच बघत असतात. त्यांना सीरियस टोनमधलेच सिनेमे बघायचे असतात. त्यांना बघायचं असतं, की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कसं करताय. त्यांना बघायचं असतं, की कोर्टरूम ड्रामा कशा पद्धतीने डिबेट सध्या सुरू आहे. एक वकील दुसऱ्या वकिलाला कशा पद्धतीने डिवचतोय. ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठीच प्रेक्षक वर्ग सिनेमागृहामध्ये येत असतो. आणि म्हणजे यांचे इंटरव्ह्यूज जर तुम्ही पाहिले ना, तुम्हाला हसायला होईल. पण त्याच्या आधी मी सांगते, तुम्ही सगळ्यात आधी सिनेमा बघा आणि बघाच तुम्ही. ज्यांनी मी खरंच सांगतेय, ज्यांनी ज्यांनी कमेंट केली होती ना, केस नंबर 73 हा सिनेमा बघ गायत्री, त्या सगळ्यांना मी सांगते, प्लीज एकदा आवर्जून आयुष्यातनं वेळ काढा. माझ्यासाठी काढा. मी मी विनंती करते तुम्हाला आणि हा सिनेमा बघायला जा थिएटरमध्ये प्लीज. इट्स लिटरली आय एम बेगिंग टू यू गाईज. आणि मग सिनेमा बघितल्यानंतर यांचे फक्त इंटरव्ह्यू दिलेले जे आहेत, तर ते तुम्ही बघा YouTubeवरती. यू विल कम टू नो दॅट. आता बोलूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. अर्थात पॉझिटिव्हमध्ये माझ्याकडे फक्त तेवढी एकच गोष्ट आहे, जी मी सुरुवातीला सांगितली, की चाइल्ड अब्यूज सारख्या महत्त्वाच्या विषयात हात घालण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना मार्क आपण देऊ शकतो. पण निगेटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये भाई, मी तुम्हाला सांगते, चित्रपटाची पहिलीच फ्रेम खूप झालेला आहे. आता तिथे शैलेश दातार जातात फील्डवरती आणि मग ते बघतात. डेड बॉडीज आपल्याला काही दाखवलंच जात नाही. म्हणजे फॉर सम रिझन म्हणजे ते काय असं इतकं काही ग्रुसम व्हायलन्स झालेला नाहीये. फक्त गळा आवळून मारतायत, तर चेहरा ॲज इट इजच असतो. तर त्याच्यामध्ये पण काही आपल्याला दाखवलं जात नाही कोणाची काय डेड बॉडी वगैरे, वगैरे. ते झाल्यानंतर ते तिथल्या त्यांच्या ज्युनियर पोलिस ऑफिसरला असं म्हणतात, की कॉन्स्टेबलला म्हणतात, की सगळ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे बरं का भावा आणि इथून ना सगळ्यांकडे लक्ष ठेव वगैरे, वगैरे आणि इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करूया. इन्व्हेस्टिगेशनच नाहीये. अख्ख्या चित्रपटात भाईसाहब मला माझं डोकं धरायची वेळ आली होती.
इन्व्हेस्टिगेशनचा पार्टच नाहीये. इन्व्हेस्टिगेशन डायरेक्ट स्किप केलेलं आहे आणि कॉल येतो नुसतं कॉल खेळताय, डायलॉग खेळताय. म्हणजे शैलेश साताऱ्यांना त्यांच्या वरच्या ऑफिसरचा कॉल येतो, की "काय झालं? तुम्ही आता रिटायर होताय. रिटायर होण्याच्या आधी तुम्हाला पटापट आता हे चांगला डाग वगैरे लागू देऊ नका. कुठे गेलं इन्व्हेस्टिगेशन? 8 दिवस झाले." त्याच्या पुढच्या सीनमध्ये शैलेश दातार घरी बसलेले आहेत आणि तो पियुष मागणं येतो. त्यांना मिठ्या वगैरे मारतो. त्यावेळेला शैलेश दातार हे त्यांच्या कॉन्स्टेबलला कॉल करून परत म्हणतात, की "अरे 10-11 दिवस उलटले, अजून तुम्ही काहीच कसा पत्ता लावला नाही." अरे मग तुम्ही काय करताय? ती केस तुमच्या अंडर आहे ना. आई शपथ! ओके, माझ्याकडे शब्द इन्व्हेस्टिगेशनच नाही. फक्त टेबलावरती घरातला जो टिपॉय आहे तिथे वेगवेगळे फोटोज वगैरे ठेवून दिले आणि असा एक मॉन्टाज दाखवलाय. हा एक फोटो घेऊन वगैरे. आणि ते इन्व्हेस्टिगेशन चाललंय त्यांचं. अरे आम्हाला विचार, आम्ही ना क्राईम पेट्रोल बघत मोठे झालेलो आहे. आम्ही प्रत्येक सायकॉलॉजिकल सस्पेन्स, थ्रिलर सिनेमे पाहत मोठं झाले. मी मी सांगते तुम्हाला काय करायला पाहिजे इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथे. ब्रो म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. इतकं हास्यास्पद आहे सगळं इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट अख्ख्या सिनेमाचा दॅट आय कांट एक्सप्लेन इट टू यू. त्याच्यानंतर परत एक फोन दाखवला जातो मध्येच असं मध्यंतराच्या जस्ट आधी, की "अरे 2 महिने उलटले, काय झालंय?" शैलेश दातार यांना त्यांच्या सीनियर ऑफिसरचा फोन येतो. "कुठपर्यंत गेले तुमचं इन्व्हेस्टिगेशन?" आणि इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली एक फळा दाखवला जातो. त्याच्यावरती ॲज युजुअल तीच एक स्टाईल वेगवेगळे फोटोज लावायचे. अरे आम्हाला सांगा ना, आम्ही आम्ही येडे आहेत का? थिएटरात येऊन बसलोय. तुमच्या डोक्यात काय चाललंय ते तुम्हाला दाखवायचं असतं ना भावांनो. हां, मग आता इथे असं सीसीटीव्ही फुटेज सगळं बघा सगळं. भाई एक सीसीटीव्ही फुटेजच्या नावाखाली मोबाईलने शूट केलेला व्हिडिओ दाखवतात जत्रेतला. महादेवांच्या तिथल्या जत्रेमध्ये एक खूप होतो. तर तिथला आणि सीसीटीव्ही वरती असतो ना रे, खाली नसतो सीसीटीव्ही आणि एचडीमध्ये म्हणजे जसं की iPhoneमध्ये वगैरे कोणीतरी शूट केलेला असेल तो व्हिडिओ दाखवताय सीसीटीव्हीच्या फुटेजच्या नावाखाली. बरं तेही सोडा. आणखीन एक हास्यास्पद सीन ज्यावेळेला राजश्री भावे आणि पियुष हे टू व्हीलरवरती घरी जात असतात. भाई दोघे जण बोलताय, कट टू फ्रेम डायरेक्ट तो म्हणतो, की एक मिनिट उतर." दोघे जण उतरतात. समोर तो सीरियल किलर असा उभा आहे, असा. म्हणजे डायरेक्ट असा उभा आहे आणि एकदम अशा स्लो मॉन्टाजेस चालू आहेत. हे त्याच्याकडे बघतायत, तो ह्यांच्याकडे बघतोय. हे त्याच्याकडे बघतायत, तो ह्यांच्याकडे बघतोय आणि भाई तो डायरेक्ट पळून जातो. सीरियल किलर आहे भाई, त्याचा जरा खौफ, त्याचं काहीतरी थोडीशी भीती आम्हाला पण वाटू द्या थोडीशी. आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर पियुष ॲक्चुअली बाबांना फोन करतो कारण बाबा ऑफकोर्स पोलिस ऑफिसर आहेत म्हटल्यानंतर आणि मग ते येतात. चला सीसीटीव्ही फुटेज सगळ्या चेक करा, रस्ते वगैरे पॅक करा, नाकाबंदी करा, कुठे खूप पळून नाही गेला पाहिजे. पण ते दाखवा ना, ते दाखवा. भाई मी तुम्हाला सांगते हा चित्रपट फक्त संवादांचा चित्रपटाचं नाव ॲक्चुअली संवाद पाहिजे होता. फक्त डायलॉग्स. नुसते डायलॉग खेळताय. अरे मग हा चित्रपट फक्त ऐकण्याचा आहे का पॉडकास्टसारखा? मग तर तो मी तर कारमध्ये पण लावू शकते ना जाताना कुठेतरी. त्याची ऑडिओ फाईल ड्रॉप करा YouTubeवरती. भाई साहब ह्या चित्रपटामध्ये हे सगळं चालू आहे हां, ठीक आहे. मग अशोक शिंदे ॲक्चुअली एक सायकॉलॉजिस्ट त्यांनी त्यांची भूमिका निभावलेली आहे आणि त्यांची वाईफ डॉक्टर पल्लवी आहे. आता त्या दोघांचं कन्व्हर्सेशन दाखवलं. ते कन्व्हर्सेशन सुद्धा इतकं नाटकी लिहिलेलं आहे. म्हणजे अशोक शिंदे ॲक्चुअली यांचा काही दोष नाही. ते फार दिग्गज कलाकार आहेत. त्यांनी कित्येक वर्ष मराठीमध्ये काम केलंय. पण ज्यावेळेला तुमचं लिखाणच असं इतकं नाटकी असतं. नॉर्मल नवरा-बायको कसे बोलतात रे एकमेकांशी? नॉर्मल बोलू द्या ना त्यांना प्लीज. आत्ता ऑडियन्सला रिलेटेबिलिटी हवी आहे. ते नाटकी अलंकारिक संवाद वगैरे नको आहेत. ते फील तर होऊ द्या की ते नवरा-बायको आहेत. ते केमिस्ट्री फील होऊ द्या मला. मला पटू द्या की हे नवरा-बायको आहेत दोघी जण आणि दोघी डॉक्टर आहेत. बरं या सगळ्यांमध्ये ना मध्येच एक लव्ह स्टोरी चालू आहे राजश्री भावे आणि पियुष यांची आणि मध्येच एक गाणं-बिणं येतंय त्यांचं रोमॅन्टिक. त्या गाण्याची काहीच गरज नाहीये. लिटरली सांगतेय. 2 गाणी आहेत टोटल इफ आय एम नॉट रॉन्ग आणि काहीच गरज नाहीये स्क्रीन प्लेला. सायकॉलॉजिकल थ्रिलर मूव्ही बघायला आलोय यार आम्ही. आम्हाला बघायचं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कसं करता. भाई यांच्यापेक्षा ना म्हणजे सी वाले बरे होते किंवा यांच्यापेक्षा ते क्राईम पेट्रोलवाले बरे की ॲटलीस्ट हे दाखवतं तरी. आई शपथ! मोठ्या पडद्यावरती ज्यावेळेला मी इन्व्हेस्टिगेशन फक्त डायलॉग्समध्ये ऐकते ना तेव्हा, म्हणजे मला असं झालं होतं यार प्लीज हे ज्यावेळेला लाईट्स लागतील ना आता सिनेमागृहातनं मी बाहेर पडेल, प्लीज मला कोणी ओळखू नका, की ही हा सिनेमा बघायला आली होती. ही हा सिनेमा बघायला आली होती. येस प्लीज. बरं ह्या सगळ्यांमध्ये ना चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक महादेवांच्या मंदिराच्या तिथलं एक जत्रा आहे, तर तिथलं गाणं आहे. ती जत्रा सुद्धा फील होत नाही तुम्हाला. म्हणजे फक्त एकच डायलॉग आहे, "चला जत्रेमध्ये तिथे जायचंय का? मज्जा आली ना तर बास." ते अचानक तिथे म्हणजे महादेवांचं गाणं दाखवलं त्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. यू नो मी व्हेरी वेल. जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याबद्दल.
पण स्क्रीन प्ले ते डिमांडच करत नाही. ते अतिशय ऑरेंज कलरचा आयलाइनर लावलेला एक आय थिंक असतात काळे, आय थिंक तो अभिनेता आहे. त्याचं ते गाणं आहे. मध्येच राजश्री भावे आणि ते पण त्यांच्यासोबत डान्स करतायत म्हणजे आय डोंट नो यार. आपण सायकॉलॉजिकल थ्रिलर मूव्ही बघायला आलोय. फॅमिली एंटरटेनमेंट ड्रामा नाही बघायला आलोय आणि सगळ्या गोष्टी इतक्या ओव्हर एक्झॅज्युरेटेड, ओव्हर द टॉप आणि एवढे लूप होल्स भाई लूप होल्स नाहीये. लूप होल्समध्ये हा सिनेमा आहे बेसिकली. म्हणजे कशा पद्धतीने सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमाची एक मांडणी असायला पाहिजे. ते इन्व्हेस्टिगेशन इतकं भयानक लेव्हलला पाहिजे, की तुम्हाला शेवटपर्यंत कळलंच नाही पाहिजे, की कोण किलर आहे आणि जेन्युइनली स्पीकिंग जे आता ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांच्यासाठी सांगते स्पॉइलर्स देत नाही. याच्यात काय स्पॉइलर्स बट एनिवे आपण स्पॉइलर्स देत नाही. तर बेसिकली सुरुवातीलाच आपण ते कन्सिडर करून घेतो, की हां, हे पात्र थोडंसं असं वेगळं दाखवलंय बिहेव करताना. सो हेच असणार आहे आणि तेच निघतं. फक्त जो चाइल्ड अब्यूजचा जो त्यांनी मुद्दा मांडलाय, तो ॲक्चुअली कुठेतरी आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आणि त्याच्यासाठी त्यांना मार्क द्यायला पाहिजे. सुरुवातीपासून मी आतापर्यंत तेच सांगते. बट अपार्ट फ्रॉम दॅट इव्हन कोर्टच्या ज्या हिअरिंग्ज आहेत, कोर्ट रूम ड्रामा तो इतका नाटकी. आत्ता ना आपण लहानपणापासून आत्तापर्यंत ना तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख या प्रकारच्या कोर्टरूम ड्रामापासून तर आत्ता जिथे अतिशय बाप लेव्हलचा कोर्टरूम ड्रामा आपण सगळीकडे बघतोय. क्रिमिनल जस्टिस सारख्या सीरीज असतील किंवा इतर सगळ्या सीरीज असतील. आपल्याला माहिती की कोर्ट तसं नाही चालत. कोर्टमध्ये अशा फिल्मीपणा नाही चालत, फिल्मी डिबेट्स नाही चालत. आणि ती सुद्धा खूप नाटकी तुम्हाला वाटेल. फक्त त्या कोर्टरूम ड्रामामध्ये एक असा एक सेगमेंट आहे जिथे ॲक्चुअली जो खूनी आहे, तर तो थोडासा त्याचा एक ब्रेकडाउन मोमेंट येतो आणि तो तिथे ज्या पद्धतीने त्यांनी तो एक मोनोलॉग दिलाय किंवा तो जो ॲक्ट केला त्यासाठी त्यांना आपण मार्क देऊया. पण अपार्ट फ्रॉम दॅट अख्खा चित्रपट डायरेक्ट असा पोकळ बांबूसारखा आहे आणि डोकं दुखायला लागलं होतं माझं. तिकडे 4-4 खून होत आहे आणि इकडे साखरपुडा चालू आहे आणि इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ते जे 2 मित्र ॲक्चुअली एकमेकांशी बोलतायत, शैलेश जातर आणि अशोक शिंदे त्यांच्यामधले संवाद सुद्धा ॲक्चुअली तुम्हाला ते हिटच नाही करणार. म्हणजे ते लिटरली असं वाटतं, की त्यांना पाठ करायला लावलंय. म्हणजे ऑफकोर्स दोघेही दिग्गज कलाकार आहेत. पण हेच माझं म्हणणं असतं, लेखक आणि दिग्दर्शकावरती सगळ्या दोऱ्या असतात. म्हणजे त्या चित्रपटाच्या दोऱ्या त्या या व्यक्तीच्या हातात असतात आणि चांगल्यातल्या चांगल्या ॲक्टरकडनं सुद्धा क्रिंज ॲक्टिंग ज्यावेळेला निघते ना, त्यावेळेला लेखक आणि दिग्दर्शक यांना त्याचे मार्क द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यात लास्ट ज्यावेळेला अशोक शिंदे यांची मदत घेतात शैलेश जातार आणि त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणतात, की "तू ये प्लीज चौकीला ये आणि माझी मदत कर ही केस सॉर्ट करण्यासाठी." तर त्यावेळेला ते जातात आणि ते तिथे गेल्यानंतर ते म्हणतात, "झूम कर, झूम कर, अजून झूम कर. हां, अजून झूम कर." आणि ते आपल्याला दाखवतच नाही. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही यासाठी नाही दाखवत बिकॉज तुम्हाला ना सस्पेन्स ठेवायचा पण ज्यावेळेला शेवटी ते भांडं उघडं पडतंय, अरे तेव्हा तर दाखवत आहे व्हिडिओमध्ये झूम करून तुम्ही सी धिस इज व्हॉट आय एम ट्रायिंग टू टेल यू. तुम्हाला एव्हिडन्सेस द्यावे लागतात. तुम्हाला फक्त बोलण्यात नाही. अरे हां, मग तिथे ना ते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसलंय. दाखवा ना ते आम्हाला तेच बघायला आलोय ना रे थिएटरात. आई शपथ! मी या सिनेमाला देईल 1 स्टार आउट ऑफ 5. बाकी केस नंबर 73 तुम्हाला पाहिला असेल तुम्ही आणि तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. 1 मार्क सुद्धा फक्त एक महत्त्वाच्या मुद्द्यात हात घातल्याबद्दल आणि जो खुनी आहे तर त्याचा सगळ्यात शेवटी ज्यावेळेला तो ब्रेकडाउन मोमेंट येतो त्या एका मोमेंटसाठी बास. अपार्ट फ्रॉम दॅट या चित्रपटात काहीच नाही असं ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे किंवा काय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पीस आउट.